बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे। स्वामी तू तिन्ही जगाचा माय बाप आहे या जनाचा। भक्तीत लीन होऊनी तुझ्या देह भान विसरून या। धडपडती फक्त तुझ्या भेटीची जशी अंधाराले ओढ प्रकाशाची। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। जे घडून गेले आहे ते चांगले घडले, जे घडत आहे ते चांगल्यासाठीच, आणि जे काही घडणार आहे ते सुद्धा चांगलेच घडणार आहे। त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून चांगली कर्म करत राहा। एक दिवस तुमचे सर्व दिवस चांगलेच येणार आहेत। मित्रांनो, भोळेपणा सोडा, साधं सरळ राहू नका। या जगात साध्या सरळ लोकांचा वापर होतो तर शार्प माइंड असलेल्या लोकांचा सन्मान होतो। जर मोठं व्हायचं असेल, यश पैसा आदर मिळवायचा असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भोळेपणा सोडा आणि स्मार्ट बना। कारण भोळेपणाने कोणीही यशस्वी होऊ शकत नाही, पण शार्प माइंड असलेले लोक नेहमी यशाचे शिखर गाठत असतात। याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं असेल तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी जगाला दाखवून दिलं हुशारी, चातुर्य, नियोजन, गुप्तता आणि शौर्य यांच्या जोरावर मोठं साम्राज्य उभं राहू शकतं। आजच्या स्पर्धेच्या युगात जो भोळा आहे त्याला सगळेच खाऊन टाकायला कमी करणार नाहीत। कोणी तुमचं श्रेय हिसकावून घेईल, कोणी तुमची इज्जत काढेल, तर कोणी तुमचा पैसा वापरेल। अब्दुल कलामजी म्हणायचे, या जगात तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्ही शांत राहू नका, एकदम साधे भोळे राहू नका। स्वतःसाठी तुम्ही लढायला शिका, बोलायला शिका, स्वतःसाठी तुम्ही वेळ द्या। या जगात तुमची किंमत तुम्हीच ठरवायची, नाहीतर लोक तुम्हाला स्वस्तात विकत घ्यायला सुद्धा कमी करणार नाहीत। जोपर्यंत तुम्ही स्वतः उभे राहत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला हात देणार नाही। म्हणून आता तुम्हीच तुमचं ठरवायचं आहे, भोळं राहून आयुष्यभर लोकांची हमाली करायची की शार्प माइंडेड बनून स्वतःचं आयुष्य सुंदर बनवायचं। जर तुम्हाला स्मार्ट बनून स्वतःचं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर आज आपण या संदेशातून असे काही नियम पाहणार आहोत जे तुम्हाला सरळ साध्या माणसापासून शार्प माइंड व्यक्ती बनवायला नक्कीच मदत करेल। त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। होय मित्रांनो, जर तुम्हाला भीती वाटत असेल तर डोळे बंद करा आणि भगवंताचे नामस्मरण करा, कारण अशाने तुम्ही डायरेक्ट ब्रह्मांड नायकाशी संवाद साधत असतात। सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। कमकुवतपणा तुम्ही लोकांना दाखवू नका, नाहीतर लोक तुम्हाला फाडून खातील। आपल्या महाराजांनी सांगितलं आहे, शक्ती लपवणं आणि योग्य वेळी ती दाखवणं हेच खऱ्या रणनीतीचे रहस्य आहे। ही शिकवण आजच्या स्पर्धात्मक जगात अत्यंत महत्त्वाची, कारण जो स्वतःची ताकद दाखवतो तोच आदर, यश, पैसा आणि सत्ता मिळवतो। होय मित्रांनो, कल्पना करा, एका कंपनीत 2 कर्मचारी आहेत। पहिला कर्मचारी नेहमीच आपल्या वागण्यातून कमकुवतपणा दाखवतो, तो इतरांकडून मदत मागतो आणि लोकांच्या कृपेवर अवलंबून राहतो। तर दुसरा कर्मचारी मात्र आपली ताकद गुप्त ठेवतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि त्याच्या कामातून आपले मूल्य सिद्ध करतो। या दोघांपैकी कोण पुढे जाईल? अर्थातच दुसराच जाईल ना, कारण कमकुवतपणा ही फक्त तुमच्याच हातात असलेली ताकद आहे। तुम्ही ती दाखवून दिली तर तुमचं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि ती जर तुम्ही नियंत्रित केली तर तुम्ही यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकता। होय मित्रांनो, स्वतःचा कमकुवतपणा, स्वतःची पडकी असलेली बाजू तुम्ही जगासमोर मांडत बसू नका, कारण आज ऐकणारा ऐकून घेईल पण उद्या त्याचंच शस्त्र बनवून आपल्याला तो वार करणार आहे। त्यासाठी आपलं दुःख आपल्यापुरतंच मर्यादित ठेवा।
सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला शेअर करा. मित्रांनो, जर आपल्याला नोटीस करावं, आपली इज्जत करावी, आपल्याला मान सन्मान द्यावं असं जर वाटत असेल तर आपल्याला स्वतःचीच इज्जत करायला सुरुवात करायची आहे. जर तुम्ही स्वतःला किंमत दिली नाही तर जग तुमची किंमत कधीच ओळखणार नाही. तुमची इज्जत ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, स्वाभिमान हा माणसाच्या आत्म्याची ताकद आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा जगही तुम्हाला कमीच लेखतं. म्हणून तुम्ही एक कल्पना करा, तुम्ही एका बिझनेस मीटिंगमध्ये आहात. जर तुम्ही स्वतःची किंमत न ओळखता कमी मानाची वागणूक घेतलीत तर लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने वागत असाल तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. कारण स्वतःची इज्जत ही तुमच्या शक्तीचा पाया आहे. जर आधार मजबूत ठेवला तर यश तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे आणि तुम्ही केलेले हे कर्म नक्कीच तुम्हाला योग्य मार्गाने नेणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि त्यानुसार तुम्ही सत्कर्म करत राहा. स्वतःवरती विश्वास असेल आणि तुमचे जर नित्यनेमाने तुमचे कर्म तुम्ही करत असताल तर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी कोणीच तुम्हाला मागे टाकू शकत नाही. कारण साक्षात भगवंताची साथ तुम्हाला मिळत असते. होय मित्रांनो, पुढची जी गोष्ट तुम्हाला करायची आहे, जे तुमचं अस्त्र आहे, हे आहे शब्द. योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर. जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर ते नातं टिकतं, संधी निर्माण करते आणि आयुष्य बदलते. पण चुकीच्या वेळी बोलणं आणि चुकीचे शब्द वापरणं भविष्य बर्बाद करून टाकतं. तुम्ही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये काम करत आहात आणि बोर्ड मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनांची मांडणी करायची आहे. जर तुम्ही विचारपूर्वक, शांतपणे आणि स्पष्ट शब्दांत आपले विचार मांडले तर तुमची कल्पना मान्यता पावेल आणि पुढे संधी निर्माण होतील. पण जर तुम्ही तिथे अचानक, निष्काळजीपणे किंवा गोंधळून बोललात तर ही अमूल्य आलेली संधी हातातून निघून जाईल. तुमचे शब्द हे तुमच्या विचारांचे प्रतिबिंब असतात. जर तुमचे विचार शुद्ध असतील तर तुमचे शब्द सुद्धा तितकेच शक्तिशाली असतील. त्यासाठी तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे शक्तिशाली संदेश ऐकलाच पाहिजे. कारण स्वामींचे शब्द न शब्द खरा ठरतो आणि स्वामींच्या सांगण्याप्रमाणे जो कोणी चालतो तो जीवनात यशस्वी आणि आनंदी नक्कीच होत असतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. कारण की मित्रांनो, तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनत असता. त्यामुळे संदेश तुम्ही शेअर करायला अजिबातच विसरू नका. मित्रांनो, विनाकारण तुमचा कोणीच सगा सोयरा होत नसतो. जगात प्रत्येक नात्यामध्ये एक कारण आहे, सहकार्य, फायदा किंवा गरज. जर तुम्ही हे ओळखलं तर तुम्ही स्वतःला फसण्यापासून वाचवू शकता. रतन टाटा म्हणाले, व्यवसाय आणि जीवन हे नातेसंबंधाचे रूप आहे. ज्यात स्वार्थ आहे तो टिकतो, जो निस्वार्थ आहे तो टिकत नाही. कल्पना करा, तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी सहकार्य शोधत आहात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पैसे किंवा वेळ देत आहात आणि काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की तो फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याकडे आला आहे, नातं टिकवण्यासाठी नाही. हे ओळखणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि हेतू ओळखणं तुमचं सामर्थ्य वाढवत असतं. या जगात विश्वास जिंकल्याशिवाय कोणतीही लढाई जिंकता येत नाही, हे लक्षात ठेवा. विश्वास हा नात्याचा गुण आहे, पण तो टिकवण्यासाठी हेतू स्पष्ट असावा लागतो. होय मित्रांनो, निगेटिव्ह प्रश्नांसोबत बुद्धीने खेळा. समाजात लोक तुमच्यावर प्रश्न निर्माण करतात, काही रागाने, काही संशयाने, तर काही जण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून.
पण तुमची बुद्धी आणि संयम हेच ठरवतात की तुम्ही त्या प्रश्नांना कसे सामोरे जाता, कसा प्रतिसाद देता. लोकांच्या प्रश्नांना तुम्ही रागात येऊन उत्तर दिलं तर तुमचं भविष्य लोक पाहू लागतं. पण तिथेच जर तुम्ही शहाणपणाने उत्तर दिलं तर तुम्हाला यश मिळण्याची नक्कीच शक्यता आहे. असं समजा की तुमच्या कामावर कुणीतरी टीका केली, ज्यामुळे तुम्ही रागावून प्रतिक्रिया दिली, तर त्या टीकेने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण जर तुम्ही शांतपणे विचार करून योग्य शब्दांमध्ये जर उत्तर दिलं तर ती टीका तुमच्यासाठी एक संधी बनेल सुधारणा आणि प्रगतीसाठी. शक्ती ही शरीरात नाही तर मनात असते आणि ती असते संयम. होय मित्रांनो, निगेटिव्ह परिस्थितीत संयम ठेवल्यास तुम्ही एक विजेता ठरू शकता. कारण आलेली प्रत्येक परिस्थिती ही निघून जाणार आहे, फक्त तुम्ही संयम ठेवा. संयम आणि धैर्य, योग्य वेळी ताकद बनवणे, स्वतःवर विश्वास असणे आणि दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे हे सर्वात मोठे आपले काम आहे. जो दुसऱ्यांवर विसंबून राहिला तो तिथेच थांबला. त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा, नाहीतर तुमचा विनाश हा ठरलेला आहे. मित्रांनो, पेशन्स म्हणजे फक्त थांबणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत स्वतःला तयार ठेवणं. जगात ज्यांनी घाई केली त्यांनी आपलं भविष्य गमावलं आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांनी साम्राज्य निर्माण केलं. स्वामी विवेकानंद म्हणाले, उभे राहा, धैर्य धरा आणि संयम ठेवा, कारण मोठं कार्य हळूहळू घडतं, एका रात्रीत नाही. शेतकरी शेतात बी पेरतो, तो रोज पाणी देतो, काळजी घेतो. पण जर त्याला उद्या सकाळीच पीक हवं असेल तर ते शक्य आहे का? नाही ना. वेळ लागतो, ऋतू लागतो आणि मेहनत लागते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील यश हे एका दिवसाचं काम नाही. जर संयम सोडला तर तुम्ही अर्धवट वाटेतच हार मानाल आणि तोच तुमचा विनाश ठरेल. त्यामुळे तुम्ही संयम सोडू नका, धीर सोडू नका. संयम ठेवण्यासाठी तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा, कारण जो भगवंताचे नाम घेईल त्याला भगवंत कायमच साथ देईल. सहमत असाल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आपला स्वाभिमान, आपला ॲटिट्यूड, आपला आत्मविश्वास जर जागा ठेवायचा असेल तर डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. तुमचे डोळे म्हणजे तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे. जर तुम्ही बोलताना नजर चुकवून बोलत असाल तर समोरची व्यक्ती तुमच्यातील भीती आणि कमकुवतपणा लगेच ओळखते. पण जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा तुम्ही जगाला सांगता की हो, माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ज्याच्या नजरेत आत्मविश्वास आहे त्याला जग जिंकण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जर तुम्हाला तुमचं जग जिंकायचं असेल तर ते तुमच्याच हातात आहे. तुम्ही स्वावलंबी बना. समजा तुम्ही एका इंटरव्ह्यूसाठी गेला आहात. जर तुम्ही चेहरा खाली करून नजर चुकवत बोललात तर तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी इम्प्रेशन खराब पडणार आहे. पण तिथेच जर तुम्ही आत्मविश्वासाने स्मित हास्य करून डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले तर समोरच्याला लगेच जाणवेल की हा माणूस खंबीर आहे, हा आपण दिलेली जबाबदारी पेलू शकतो. जीवनात आत्मविश्वास हेच खरं भांडवल आहे. डोळ्यात डोळे घालून बोलणं हे त्या आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल आहे. आपल्या मनात कितीही भीती असली, कितीही डर असला तरी घाबरायचं नाही. स्वतःमध्ये एक हिंमत जुटवायची आणि आत्मविश्वासाने डोळ्यात डोळे घालून समोरच्याला सडेतोड उत्तर द्यायचं आणि नक्कीच आपलं यश आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपण आयुष्यातील सर्वोच्च अशा उंच आनंददायी शिखराला गवसणी घालू शकतो. होय मित्रांनो, निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांपासून आपण कायमच दूर राहिले पाहिजे. तुमचे आयुष्य तुमच्या सभोवतालच्या लोकांवर ठरते. तुमचे विचार, तुमची प्रेरणा आणि तुमची दिशा यावर त्यांचा प्रभाव असतो. जर तुम्ही निरंतर निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांमध्ये गुंतून राहिलात तर तुमची स्वप्न हळूहळू हे मरून जातील.
तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता तेच तुमच्या भविष्याची रूपरेषा ठरवत असता. त्यामुळे आपला मित्र बनवताना सुद्धा चांगला बनवायला पाहिजे. 2 विद्यार्थी आहेत. पहिला विद्यार्थी दररोज अशा लोकांसोबत वेळ घालवतो जे टीका करतो, निगेटिव्ह बोलतात आणि त्यांच्याकडे कोणतेच ध्येय निश्चित नाही. पण दुसरा विद्यार्थी अशा लोकांसोबत वेळ घालवतो जे स्वतःचं ध्येय साधतात, सतत नवीन ज्ञान मिळवतात आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. यात कोण पुढे जाईल बरं? नक्कीच दुसराच जाणार. कारण ध्येय आणि सकारात्मकता हा संसर्गासारखा आहे. जसं आपण राहतो तसं आपल्याला लागत असतं. यशाचा मार्ग योग्य लोकांसोबत चालण्यापासून सुरू होतो. म्हणून आयुष्यात योग्य लोकांची निवड करणं ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे मित्रांनो. आणि जर तुमच्या आयुष्यात योग्य असे मार्गदर्शन करणारे आणि आपुलकी दाखवणारे जर विचार असतील, मित्र असतील, माणसे असतील तर नक्कीच आपण यशाचं डोंगर पार करू शकू. मग ते कितीही काटेरी आणि कितीही खडतर का असेना. त्यासाठी पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. आणि त्यासाठीच हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या डरपोक असणाऱ्या व्यक्तीला शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. मित्रांनो, सतत चांगला माणूस असणं एवढं पुरेसं नाही. जगात अनेक चांगले लोक असतात, पण सर्वजण यशस्वी होतात का? नाही. कारण फक्त चांगुलपणाचा अर्थ प्रयत्न न करता वाट पाहणं असं होत नाही. त्यासाठी शहाणपण, धैर्य आणि योग्य धोरण हवं असतं. एखादा माणूस नेहमी दुसऱ्यांना मदत करतो हा त्याचा चांगुलपणा आहे. पण जर तो स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष न देता फक्त मदतच करत राहिला तर त्याचे स्वतःचे जीवन पुढे जाणार नाही. यशस्वी व्यक्ती तोच असतो जो चांगुलपणाला योग्य दिशा देतो आणि त्यावर कृती करतो. यश हा फक्त चांगुलपणाचा परिणाम नाही तर तो योग्य कृती आणि तयारीचा परिणाम आहे. तुम्ही चांगले आहात हे दाखवण्यासाठी तुम्हाला कृतीने सिद्ध करून दाखवावं लागेल. तुमची ताकद, तुमची योजना तुम्ही कायमच लपवून ठेवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला कोणीही एकदम सहज पद्धतीने हरवू शकणार नाही. होय मित्रांनो, नेहमीच शक्ती दाखवणं हे आवश्यक नाही. ती योग्य वेळेस उघड करण्यासाठी राखून ठेवणं हे खऱ्या यशाचं रहस्य. सिंह आपल्या पंजाची ताकद रोज दाखवत नाही, कारण तो जाणतो योग्य वेळ येईपर्यंत ही ताकद गुप्त ठेवणं हेच त्याचं सामर्थ्य आहे. मित्रांनो, रणनीती ही फक्त धाडस नाही, ती गुप्ततेतून यश मिळवण्याचं विज्ञान आहे. जो उद्योजक आपल्या नवीन उत्पादनाची कल्पना अगदी सुरुवातीपासून सगळ्यांना सांगतो, त्याची कल्पना काही दिवसांनी कॉपी केली जाते आणि तो स्पर्धेत मागे पडतो. पण जर त्याने आपली योजना आणि ताकद गुप्त ठेवली असती तर तो मार्केटमध्ये अचानक प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित करू शकला असता. होय मित्रांनो, तुमची ताकद आणि योजना गुप्त ठेवल्यास तुमचं सामर्थ्य दुप्पट होतं. म्हणून यशाची ताकद लपवलेली असावी, कारण तीच तुमचं यशाचं रहस्य ठरत असतं. आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.